नमस्कार, मी प्रगती. अंगत पंगतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक झणझणीत चटणीचा प्रकार बघणार आहोत. लसूण आणि खोबऱ्याची कोरडी चटणी. अगदी जेवणाच्या ताटाची चव वाढवणारी अशी ही चटणी आहे. त्याचबरोबर स्नॅक्स जसं वडापाव, समोसा याबरोबर देखील ही चटणी खूप अप्रतिम लागते. चला तर मग याची रेसिपी आपण बघूया. पण त्याआधी आमच्या नवीन व्ह्यूअर्ससाठी जर तुम्ही अंगत पंगतवर नवीन आहात तर चॅनल पेजवर जाऊन सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स आणि व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चटणी बनवण्यासाठी इथे मी ज्या लाल तिखट मिरच्या असतात त्याचा वापर केलेला आहे. ही आपण एक मोठी वाटी घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 3 ते 4 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात पहिले आपण इथे एखादी लोखंडाची कढई किंवा तवा घेणार आहोत. त्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. मंद आचेवर आपण याला भाजून घेणार आहोत. थोडेसे तडतडायला लागल्यावर आपण याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घेणार आहोत. ही चटणी बनवताना आपण तेलाचा वापर नाही करणार आहोत. सगळ्या साहित्यांना आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित परतून झालेले आहेत. आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण थंड होण्यासाठी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता याच कढईमध्ये आपण आपल्या लाल मिरच्या भाजून घेणार आहोत. याचे देठ मी काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपण काश्मीरी मिरची पण घातलेली आहे. ही ऑप्शनल आहे. हलकासा डार्क रंग येण्यासाठी या चटणीमध्ये आपण यांचा वापर करू शकतो. मंद आचेवर याला आपण खरपूस भाजून घेणार आहोत. अगदी 1 ते 2 मिनिटातच या मिरच्या छान भाजल्या जातात. ही चटणी अतिशय खमंग लागते. त्याचबरोबर ही झटपट तयार देखील होते. 1 ते 2 मिनिटांनंतर आपण इथे बघू शकतो की या मिरच्या देखील छान भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण गॅस ऑफ करून याला कढईमध्येच असं 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपण चेक करणार तर छानपैकी अशा या मिरच्या कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहेत. बस आपल्याला हे अशाच पाहिजे आहे. आता आपण याची चटणी वाटून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेत आहोत. आता मिक्सरच्या पॉटमध्ये एक एक करून आपण सगळे साहित्य टाकून घ्यायचे आहेत. इथे सगळ्यात पहिले भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं घातलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला वेगवेगळं देखील वाटू शकतात. इथे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. त्याचबरोबर जिरं आणि या लाल मिरच्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये हलकंसं मीडियम जाडसर आपण याला वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो की छानपैकी याची चटणी तयार झालेली आहे. आपली लसूण आणि सुक्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला कधी झणझणीत खाण्याची इच्छा झाली तर या चटणीला तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला खाली कमेंट बॉक्सवर कळवा. अंगत पंगतवर अशाच प्रकारे आपण मराठी आणि हिंदी रेसिपीज घेऊन येणार आहोत. तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स आणि व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि जर तुम्हाला ही रेसिपी उपयुक्त वाटत असेल तर नक्की पुढे शेअर करा. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.